नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 क्लास 8 मॅथ्स बघणार आहोत। आता या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिला आहे एक्सपांड। फर्स्ट एक्झाम्पल आहे 2m - 5 ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू। आता यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पाहिला होता। या ठिकाणी आपल्याला जे एक्झाम्पल्स दिले गेले होते ते या ठिकाणी प्लस साइन आलेली होती, म्हणजे a + b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू। या ठिकाणी मायनस साइन आलेली आहे, म्हणून आपण जो एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार आहोत तो निगेटिव्ह साइन असलेला वापरणार आहोत। म्हणजेच काय तर या ठिकाणी a - b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a³ - 3a² प्लस 3ab² - b³। म्हणजे आपण या ठिकाणी निगेटिव्ह साइन असल्यामुळे हा निगेटिव्ह साइन असलेला फॉर्म्युला वापरलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल राईट डाऊन करून घेणार आहोत या प्रकारे 2m - 5 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू। आता या ठिकाणी a म्हणजेच 2m आणि b म्हणजेच काय तर 5। सुरुवातीला आपल्याला a³ करायचा आहे, म्हणजेच काय तर 2m चा क्यूब मायनस 3 × a² म्हणजे 2m चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजे 5 प्लस 3 × a म्हणजे 2m मल्टिप्लाय बाय b² म्हणजे 5 चा स्क्वेअर मायनस b³ म्हणजे 5 चा क्यूब इक्वल टू। आता या ठिकाणी आपल्याला 2m चा क्यूब करायचा आहे, म्हणजे 2 × 2 = 4 4 × 2 = 8। या ठिकाणी 2m चा क्यूब मिळाला 8m³ मायनस 3 × 2m चा स्क्वेअर केला तर 4m² मल्टिप्लाय बाय 5 प्लस 3 × 2m मल्टिप्लाय बाय 5 चा स्क्वेअर केला तर 25 मायनस 5 चा क्यूब 5 × 5 = 25 25 × 5 = 125। आता आपल्याला ज्या दिलेल्या संख्या आहे यांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे। बघा या प्रकारे 8m³ मायनस बघा आता ज्या संख्या आहे त्यांचा सुरुवातीला गुणाकार करून घेणार आहोत। 3 × 4 = 12 12 × 5 = 60 म्हणजे 60m² प्लस 3 × 2 = 6 6 मल्टिप्लाय बाय 25 करणार तर 150 म्हणजे 150m मायनस 125। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2m - 5 ब्रॅकेटचा क्यूब याचं जर एक्सपान्शन केलं तर आन्सर मिळाला आपल्याला 8m³ मायनस 60m² प्लस 150m मायनस 125। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 4 - p ब्रॅकेटचा क्यूब। या ठिकाणी सुद्धा आपल्याला a - b ब्रॅकेट क्यूब हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावा लागणार आहे, कारण या ठिकाणी निगेटिव्ह साइन होती, म्हणून या ठिकाणी सुद्धा निगेटिव्ह साइन असलेलाच फॉर्म्युला वापरायचा आहे। म्हणजेच a³ मायनस 3a² प्लस 3ab² मायनस b³। आता या ठिकाणी आपल्याला a म्हणजेच काय तर 4 आणि b म्हणजेच काय तर p इक्वल टू a³ करायचा आहे, म्हणजे आपल्याला 4 चा क्यूब करायचा आहे मायनस 3 × a² म्हणजे 4 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजेच काय तर p प्लस 3 × a म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय b² म्हणजे या ठिकाणी b ची किंमत आहे p चा स्क्वेअर मायनस b³ म्हणजेच काय तर p चा क्यूब इक्वल टू 4 चा क्यूब करणार म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 तर 4 × 4 = 16 16 × 4 = 64 मायनस आता या ठिकाणी 3 × 4 चा स्क्वेअर केला तर मिळाले 16 मल्टिप्लाय बाय p प्लस 3 × 4 मल्टिप्लाय बाय p चा जर स्क्वेअर केला तर मिळाला p² मायनस p³ इक्वल टू 64 मायनस 3 × 16 48p प्लस 3 × 4 = 12 12 p² मायनस p³ म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 - p ब्रॅकेटचा क्यूब याचं एक्सपान्शन मिळालेलं आहे 64 मायनस 48p प्लस 12p² मायनस p³। थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत 7x - 9y ब्रॅकेटचा क्यूब। बघा आता या ठिकाणी सुद्धा निगेटिव्ह साइन असल्यामुळे a - b ब्रॅकेट क्यूब हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वापर a - b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a³ मायनस 3a² प्लस 3ab² मायनस b³। आता या ठिकाणी आपल्याला 7x - 9y ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन करायचं आहे। आता या ठिकाणी a म्हणजे 7x आणि b म्हणजे 9y।
सुरुवातीला आपल्याला ए क्यूब करायचा आहे म्हणजे 7x ब्रॅकेटचा क्यूब करायचा आहे मायनस 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय तर 7x त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणजेच काय तर 9y प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए म्हणजे 7x मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणजेच काय तर 9y चा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे 9y ब्रॅकेटचा क्यूब. या प्रकारे बघा आता या ठिकाणी आपल्याला 7x ब्रॅकेटचा क्यूब करायचा आहे म्हणजेच 7x मल्टिप्लाय बाय 7x मल्टिप्लाय बाय 7x या प्रकारे. तर 7 7 जा 49 49 7 जा 343 म्हणून या ठिकाणी 343 एक्स क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 7 चा स्क्वेअर केला तर मिळाले 49 आणि x चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 9y प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7x इंटू 9 चा स्क्वेअर केला तर 81 आणि y चा स्क्वेअर मायनस 9y ब्रॅकेटचा क्यूब जेच काय तर 9y मल्टिप्लाय बाय 9y मल्टिप्लाय बाय 9y 3 टाइम्स आपल्याला 9y चा मल्टिप्लिकेशन करावं लागणार म्हणजे 729y क्यूब इक्वल टू 343 एक्स क्यूब मायनस. बघा आता या ठिकाणी जे नंबर्स दिलेले आहे ह्या नंबरचं फक्त आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. 3 मल्टिप्लाय बाय 49 चं सुरुवातीला करून घेऊ. 3 9 जा 27 कॅरी 2 3 4 जा 12 12 प्लस 2 14 म्हणजे 147 एक्स स्क्वेअर इंटू 9y प्लस 7 3 जा 21x इंटू 81 y स्क्वेअर मायनस 729y क्यूब इक्वल टू 343 एक्स क्यूब मायनस. बघा आता या ठिकाणी 147 आणि 9 ह्या दोन्ही नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 9 7 जा 63 कॅरी 6 9 4 जा 36 प्लस 6 42 कॅरी 4 9 1 जा 9 9 प्लस 4 13 म्हणजे 1323 या ठिकाणी एक्स स्क्वेअर आणि y होता म्हणून या ठिकाणी एक्स स्क्वेअर y प्लस आता या ठिकाणी 21 आणि 81 ह्या दोन्ही नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. बघा या प्रकारे 21 आणि 81 चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 1 जा 1 1 8 जा 8 या ठिकाणी 0 दिला 2 1 जा 2 2 8 जा 60 म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 1701 एक्स आणि y स्क्वेअर एक्स वाय स्क्वेअर मायनस 729 y क्यूब. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर मिळाला आहे 343 एक्स क्यूब मायनस 1323 एक्स स्क्वेअर y प्लस 1701 एक्स वाय स्क्वेअर मायनस 729 y क्यूब. पुढचं उदाहरण बघणार आहोत 58 ब्रॅकेटचा क्यूब. बघा आता या ठिकाणी 58 ही जी संख्या आहे याचा आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे परंतु ही जी संख्या आहे ही आपल्याला a मायनस b च्या फॉर्मॅटमध्ये राईट डाऊन करायची आहे. म्हणजे 58 हा ही जी संख्या आहे ही आपण कशा प्रकारे लिहू शकतो तर 60 मायनस जर 2 केले तर राहतात 58 म्हणून 60 मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू. आता या ठिकाणी हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. आता या ठिकाणी a म्हणजे 60 आणि b म्हणजे 2. सुरुवातीला करायचा आहे आपल्याला a क्यूब. a क्यूब म्हणजेच काय तर 60 ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर म्हणजे 60 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजे 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 60 मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे 2 चा क्यूब. याला 60 चा क्यूब करायचा आहे. 60 चा क्यूब म्हणजेच काय तर 60 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 60 म्हणजेच काय तर 60 ला जर या नंबरला आपल्याला 3 टाइम्स मल्टिप्लाय करून हे आन्सर काढायचं आहे. म्हणजेच काय तर आलेल्या झिरोची संख्या किती तर 3 म्हणून या ठिकाणी 3 0 राईट डाऊन केले आणि 6 मल्टिप्लाय बाय 6 जर केले तर या ठिकाणी 216 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 60 चा स्क्वेअर केला तर 6 6 जा 36 आणि 2 0 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर केला तर 4 मायनस 2 चा क्यूब 8 इक्वल टू 2,16,000 मायनस. आता ह्या दिलेल्या सर्व संख्यांचा मल्टिप्लिकेशन 3 इंटू 63 करून घेणार. 3 6 जा 18 कॅरी 1 3 3 जा 9 प्लस 1 10 0 0 मल्टिप्लाय बाय 2
प्लस दिलेल्या तिन्ही संख्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा सुरुवातीच्या दोन संख्यांचं करून घेऊया. 3 0 जा 0, 3 6 जा 18 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 8 इक्वल टू 2,16,000 मायनस. आता या दिलेल्या दोन्ही संख्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेणार. 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 8 जा 16 कॅरी 1, 2 0 जा 0 प्लस 1 1 आणि 2 1 जा 2 प्लस दोन्ही संख्यांचं मल्टिप्लिकेशन 4 0 जा 0, 4 8 जा 32 कॅरी 3, 4 1 जा 4 प्लस 3 7 मायनस 8. आता या प्रकारे ह्या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणून आता या प्रकारे लिहून घेणार 2,16,000 मायनस 21,600. ह्या दोन्ही संख्यांचं सुरुवातीला आपण सबट्रॅक्शन करून घेऊया. 0 0 10 मायनस 6 4, 5 मायनस 1 4, या ठिकाणी 1 राहिला, या ठिकाणी बनले 11 मायनस 2 9 आणि 1. या ठिकाणी दोन्ही संख्येचं सबट्रॅक्शन करून आपल्याला संख्या मिळाली आहे 1,94,400 प्लस 720 मायनस 8 इक्वल टू. आता ह्या दोन्ही संख्यांचं आपण ऍडिशन करून घेऊ. प्लस 720 करायचे आपल्याला. बघा या ठिकाणी आपल्याला 1,95,120 मायनस 8 करायचं आहे आता आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. या ठिकाणी राहिला 1, या ठिकाणी 10, 10 मायनस 8 2, या ठिकाणी 1 1 5 9 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 1,95,112. हे मिळालं आपल्याला त्याचं फायनल आन्सर. म्हणजे जर 58 ब्रॅकेटचा क्यूब याचं एक्सपान्शन केलं तर आपल्याला आन्सर मिळालं 1,95,112. पुढचं उदाहरण बघणार आहोत 198 ब्रॅकेटचा क्यूब. आता या ठिकाणी 198 ही जी संख्या आहे ही आपल्याला a मायनस b च्या फॉर्मॅटमध्ये राईट डाऊन करायची. बघा या प्रकारे आपण ही संख्या लिहू शकतो 200 मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू. कारण या ठिकाणी आपण जो एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार आहोत तो म्हणजे a मायनस b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. आता या ठिकाणी a म्हणजेच 200 आणि b म्हणजेच काय तर 2. a क्यूब करायचं आहे आपल्याला म्हणजे 200 चा क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे 200 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजे 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 200 मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे 2 चा क्यूब इक्वल टू. आता 200 चा आपल्याला करायचा आहे क्यूब म्हणजे 200 मल्टिप्लाय बाय 200 मल्टिप्लाय बाय 200. तर या ठिकाणी आपल्याला 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे 200 चं. बघा मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. या प्रकारची सोपी पद्धत वापरून तुम्ही हे आन्सर राईट डाऊन करू शकता. या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या किती तर 1 2 3 4 5 6 म्हणून 6 झिरो राईट डाऊन केले. नंतर 2 2 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 80 लाख. राईट डाऊन करून घेणार. मायनस 3 मल्टिप्लाय बाय 200 चा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स 200 चं मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4 आणि 4 वरती किती 0 1 2 3 4 म्हणजे या ठिकाणी 4 0 4 वरती 4 0 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 200 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर केला तर मिळाला 4 मायनस 2 चा क्यूब केला तर 8 इक्वल टू. आता या ठिकाणी दिलेली ज्या संख्या आहे यांचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. या ठिकाणी 8 वरती 6 0 मायनस 3 4 जा 12, 12 2 जा 24 नंतर 4 0 प्लस 3 2 जा 6, 6 4 जा 24 या ठिकाणी 2 0 मायनस 8. आता सुरुवातीला ह्या दोन्ही संख्येंची आपण सबट्रॅक्शन करून घेऊया. बघा या प्रकारे आपण राईट डाऊन केलं मायनस 2,40,000. दोन्ही संख्यांचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. 0 0 0 0 या ठिकाणी 7, या ठिकाणी 9, या ठिकाणी बनला 10. 10 मायनस 4 6, 9 मायनस 2 7 आणि हा 7. दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन करून आन्सर मिळाला म्हणजे 77,60,000 हे आन्सर मिळाला आहे. प्लस 2,400 मायनस 8. आता दिलेल्या दोन्ही संख्यांचे आपल्याला ऍडिशन करायचे. या ठिकाणीच आपण ही ऍडिशन करून घेणार आहोत. बघा 0 0 4 2 6 7 6 या ठिकाणी आन्सर लिहून घेणार. 7 7
62,400 -8. आता ह्या दिलेल्या दोन्ही संख्यांची आपण सबट्रॅक्शन करून घेणार आहोत. या ठिकाणी -8 करायचे आहे. या ठिकाणी राहिली संख्या 3, या ठिकाणी 9, या ठिकाणी बनले 10. 10 - 8 2, या ठिकाणी 9 3 2 6 7 7 इक्वल टू 7762,392. या ठिकाणी आपल्याला 198 या संख्येचा जर क्यूब केला तर आन्सर मिळालेला आहे. दिलेल्या दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन करून आपल्याला आन्सर मिळालेला आहे 77,62,392. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 2p - 1/2p ब्रॅकेटचा करायचा आपल्याला क्यूब. आता या ठिकाणी आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार आहोत, तो म्हणजे a - b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब - 3a² b प्लस 3ab² - b क्यूब. आता या ठिकाणी आपल्याला a ची व्हॅल्यू आहे 2p आणि b ची व्हॅल्यू आहे 1/2p. याचा आपल्याला क्यूब करायचा आहे. a क्यूब करायचा आहे म्हणजे सुरुवातीला a ची व्हॅल्यू 2p ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर. a ची व्हॅल्यू आहे 2p म्हणून 2pचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजे 1/2p प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 2p मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर म्हणजे 1/2p ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे 1/2p ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू 2p चा क्यूब केला तर आपल्याला आन्सर मिळालं 8p क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2p चा स्क्वेअर मिळाला 4p स्क्वेअर इंटू 1/2p प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2p इंटू या दिलेल्या टर्मचा आपण स्क्वेअर केला तर 1/4p स्क्वेअर मायनस 1 चा क्यूब केला तर 1/8p क्यूब इक्वल टू. आता या ठिकाणी 8p क्यूब मायनस आता जी टर्म कॅन्सल होणार आहे तिला आपण कॅन्सल करून घेऊया. 2 1 जा 2 2 2 जा 4 नंतर या ठिकाणी 1p कॅन्सल, या ठिकाणचा 1p कॅन्सल म्हणजे या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 2 इंटू p म्हणजे 3 2 जा 6 6p फक्त आपल्याला मिळालेले आहे प्लस आता या ठिकाणी p कॅन्सल, हा एक p कॅन्सल नंतर 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे या ठिकाणी 3/2p मिळाले मायनस 1/8p क्यूब म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2p मायनस 1/2p ब्रॅकेटचा क्यूब याचा एक्सपान्शन मिळालेला आहे, ते म्हणजे 8p क्यूब मायनस 6p प्लस 3/2p मायनस 1/8p क्यूब. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 1 मायनस 1/a ब्रॅकेटचा क्यूब. या ठिकाणी सुद्धा हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. 1 मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब म्हणजे आपल्याला 1 चा क्यूब करायचा आहे मायनस 3 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजे 1/a प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर म्हणजे 1/a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे 1/a ब्रॅकेटचा क्यूब. 1 चा जर क्यूब केला तर मिळाला 1 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1 चा स्क्वेअर केला तर 1 इंटू 1 म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 तर 3/a प्लस बघा आता या ठिकाणी 3 1 जा 3 या ठिकाणी 1 चा स्क्वेअर केला तर 1 म्हणजे या ठिकाणी सुद्धा न्यूमरेटर आपल्याला मिळाला आहे 3/a चा स्क्वेअर केला होता म्हणून a स्क्वेअर मायनस 1 चा क्यूब 1/a चा क्यूब a क्यूब म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर मिळालं 1 मायनस 3/a प्लस 3/a स्क्वेअर मायनस 1/a क्यूब. पुढचं उदाहरण बघणार आहोत. x/3 मायनस 3/x ब्रॅकेटचा क्यूब. या ठिकाणी सुद्धा आपल्याला a मायनस b ब्रॅकेट क्यूब हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून हे दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे. म्हणून या प्रकारे हे उदाहरण लिहून घेतलं. ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू a क्यूब म्हणजे काय, ही जी पहिली टर्म आहे तो म्हणजे a आणि जी सेकंड टर्म आहे तो म्हणजे b. a क्यूब करायचा आहे या ठिकाणी म्हणजे x/3 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर, a ची टर्म आहे x/3 त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजे 3/x प्लस 3 मल्टिप्लाय बाय a ची टर्म राईट डाऊन केली मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर म्हणजे 3/x त्याचा स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजेच काय तर 3/x त्याचा क्यूब इक्वल टू दिलेल्या संख्येचा क्यूब केला तर x चा क्यूब x क्यूब अपॉन
3 3 जा 9, 9 3 जा 27 मायनस 3 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर अपॉन 9 इंटू 3 अपॉन एक्स. बघा आता या ठिकाणी ज्या टर्म कॅन्सल करायच्या आहेत त्या आपण पुढच्या स्टेपमध्ये करणार आहोत. प्लस 3 मल्टिप्लाय बाय एक्स अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 3 चा स्क्वेअर केला 9 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब केला तर 27 अपॉन एक्स क्यूब इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 27 मायनस या ठिकाणी बघा एक्सची टर्म या ठिकाणी एक्स 1 एक्स कॅन्सल या ठिकाणी 3 1 जा 3 3 3 जा 9 या ठिकाणी 3 3 कॅन्सल म्हणजे फक्त या ठिकाणी एक्स शिल्लक राहिला म्हणून या ठिकाणी एक्स प्लस या ठिकाणी बघा 3 3 कॅन्सल या ठिकाणचा 1x या ठिकाणचा 1x कॅन्सल म्हणजे 9 अपॉन एक्स शिल्लक राहिला मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर मिळाला आहे एक्स क्यूब अपॉन 27 मायनस एक्स प्लस 9 अपॉन एक्स मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 यामधील क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.